आपल्या सोबत मनोज जरांगे पाटील आहेत. ते आता मुख्यमंत्र्याच्या दिशेने निघाले. काय प्रतिक्रिया आहे? मराठा समाजाला मिळू देणार नव्हते अशी भाषा करायची. मिळू देणार नाहीत, सगळे सोयऱ्यांचा मिळू देणार नाहीत, असं करणार नाहीत, हे होऊ देणार नाहीत. जसं की एखाद्याला जमीन असती पण त्याचा 7/12 नसतो, तसा प्रकार झाला होता. सगळे सोयरीचा घ्यायचा आहे पण ते 7/12वर पाहिजे, म्हणजे त्याचा कायदा पाहिजे. कायदा बनवला का नाही? लोक म्हणले मिळून बनवला का नाही कायदा? कुठ्या उपटून गुलाल फेकला का नाही? बनलाच. छगन भुजबळला काय सांगायचं? त्याला काय सांगत नाही आता. त्याचा विशेष कार्यक्रमच संपला आणि पुढे अडचण वेळ आल्या तरी हे पठ्ठा लाडणारे पुन्हा मरण उपोषण करीत. पण सगळ्या सोयरे या कायद्यासाठी, या JR साठी पुन्हा मुंबईत धडक मारी. पुन्हा जरी यांचं काय असलं तरी पण आज आमचा कायदा झाला, त्याच्यामुळे सगळ्या सोयरा हा आता कायद्याच्या चौकट झाल्या. मुंबईला जाईन आणि आरक्षण घेऊनच येईल, नाही घेतलं तर बापाचं नाव सांगणार नाही, हे शब्द होते. बदल केला का नाही? सत्य बापाचं नाव बदलून ठेवून म्हणलं तो जर अध्यादेश नाही घेतला तर. आणि सगळ्या सोयऱ्यांचा आधी घेतला. हे सगळं श्रेय माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आहे. यांच्यामुळे शक्य झालंय, कारण ताकदीनं इथं मराठी धावून आले ताकदीनं. त्यामुळे हे सगळं श्रेय माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा. सगळा विजय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा. ते मनाने दिवाळी लय दिवसाचं मिळाल्यामुळं साजरी करायला लागले. बरं दादा, नाही स्थगित नाही. आंतरवालीत गेल्याच्या नंतर आम्ही सगळे विचार करून ते काय करायचं त्याच्याबाबत निर्णय घेऊ. ते स्थगित शब्द गेला माझ्याकडून, पण ते मला असं म्हणायचं की सगळ्यांचा विचार आम्ही घेऊन तिथून पुढे आंदोलनाची